एकदम मावा आहे बरं का, ताजे टमाटर चांगले वांग्याचे पण भरीत, हा हा मावा भरीत, दिसत नाहीये भोपळा. 40 रुपये देते, चला घ्या. बरं घ्या घ्या, चला देते. पण सुट्टेने आणले का रे? आत्ताच बाजार चालू झाला आणि लागली बंदेची नोट देते रे बाबा तुम्ही लोक. अरे बापरे, अभिजित राजे तुम्ही खूप दिवसाने आला तो. अगं मावशी, तुझी आठवण आली म्हणून बायकोला तुला भेटायला घेऊन आलो बघ. हा, लग्न झालं तुझं आणि मला विसरलाच बोलवायला. जा, मी नाही देत बाबा भाजी. अगं असं करू नकोस मावशी, मुद्दाम तुला भेटायला बायकोला घेऊन आलो तू असं करतेस. बरं बाबा घे, चल काय घ्यायची ती भाजी घे. मावशी भोपळा कसा दिला? 25 रुपये पावशेर. 25? 20 ला द्या ना. अहो नाही परवडतो, तेवढ्याची खरेदी पण नाही आमची. अहो जाऊ दे ग, असं 5 रुपयासाठी कुठे घासाघीस करते? 5 रुपयासाठी काय मिळतं? हो का? 5 रुपये तुमच्याकडे आहेत की? द्या मला. कशासाठी? काकडी घ्या, 30 रुपये किलो. हा काकडी घ्या. मावशी मला ना 5 रुपयाची मिरची कोथिंबीर द्या. 5 रुपयाची नाही येणार होता, 10 रुपयाची तर घ्यावी लागेल. मग 10 रुपयात जेवढी येते ना त्यातली अर्धी मला द्या. बरं. बघा 5 रुपयात एवढं येतं. धन्य आहे तुझी. चांगली बायको शोधलीस बरं. अशीच बायको पाहिजे संसाराला. चल बाई, 20 रुपये पावशेर देते हो तुला. असावरी ते बघ काय. अरे वा, छान आहे ना. काय असे काय बघताय माझ्याकडे? तुम्ही माझ्याकडनं कसली अपेक्षा करू नका असलं. का 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 मला अशक्य वाटत होतं, शक्य करून दाखवलंस की तू आत्ताच. काय? हे 5 रुपयात मिरची कोथिंबीर घेऊन दाखवलीस, 20 रुपयात भोपळा घेऊन दाखवतेस. मग अहो ते असंच असतं. खाऊ द्या तुम्ही. हा भोपळा बघा ना जरा वजन करून. मला या कॉम्पिटिशनचा एक फॉर्म हवाय. सर तुमच्या रेस्टॉरंटचं नाव काय? अन्नपूर्णा. सर आ गए. थँक्यू. पालक कसा दिला हो? 30 रुपये. 30 रुपये? अगं 25 ला दे, 30 काय? अगं नाही ग बाई परवडत. बाबा तू येत होतास भाजी घ्यायला ते बरं होतं. ही बाई 1 पैसा पण वाढवून देत नाही रे तुझी बायको. 2 दिवसापूर्वी तुमच्याकडनं भाज्या नेल्या होत्या, नंतर आम्हाला लक्षात आलं भाज्या शिळ्या आहेत. काय साहेब, किती खोटं बोलता. अहो तुमच्या हॉटेलमध्ये काहीच खपत नाही, सांगा ना. हे बघा, तोंड सांभाळून बोला. भाज्या परत करायला आलोय. भाज्या घ्या आणि पैसे परत द्या. हे बघा साहेब, मी तुम्हाला भाजी विकली, ती तुमची झाली. आता मी ती परत घेऊ शकत नाही. मावशी, यांच्या हातातला भोपळा कितीला दिलात? अरे विकला तो, त्यांनी घेतला. हो पण कितीला विकलात? 20 रुपये पावशेर. मी तुम्हाला 40 रुपये पाव किलो देतो. इनफॅक्ट या सगळ्या भोपळ्यांचे मी तुम्हाला दुप्पट पैसे देतो. बोला, चालेल? घे की मग. चल आपण दुसरीकडनं घेऊ. मार्केटमध्ये सगळ्यांना आहे का त्यांच्या कोणाकडे लाल भोपळे असतील? आज सगळे भोपळे मी दुप्पट किमतीला विकत येणार आहे. त्यामुळे आज लाल भोपळा कोणालाही विकू नका. सोहम,
इतके सगळे लाल भोपळे घेऊन तू काय करणार आहेस? मी विकेन खाईन नाही तर फेकून देईन. तुम्हाला काय करायचंय? अहो चला. चल. अहो आता काय करायचं आपण? म्हणजे भोपळे नसतील तर घारगे कसे करू मी? एक मिनिट. हा बोल मंग्या. हॅलो बॉस, इथे खूप मोठा राडा झालाय, लवकर या. बर बर ठीक आहे. आपण अन्नपूर्णात जाऊया. काय झालं? मंग्याचा फोनवर होता. चल 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 चल. मॅडी काय करतेस? नीट चाल ना. सर या भोपळ्यामुळे ना मला समोरचं काही दिसतच नाही सर एवढं सगळं घेऊन मी ऑफिस किचन पर्यंत कसं काय येऊ सर? हे सगळे भोपळे भाज्या हे सगळं विक आणि त्यानंतर अभिस किचनला आहे ना तर तुला अभिस किचनला एंट्री नाही. व्हॉट सर यू आर जोकिंग ना सर? जोकिंग नाही, आपल्याकडे ऑलरेडी भाज्या फुकट जात आहेत. या भोपळ्यांचं काय करणार आहे? सर घारगे करू ना. मॅडी हा तुला दिलेला टास्क आहे, पूर्ण नाही झाला ना फायर करीन तुला. सर मी कसं विकू सर सगळं? ते तुझं तू बघ. सर प्लीज हेल्प मी. सर भोपळे घ्या भोपळे. ओ नो ओ गॉड सर. आम्ही केव्हापासून इथे उभे आहे? नाही बरोबर आहे तुमचं. दुकान उघडल्यावर सर्वात पहिला मी आलोय, तर घारगे तयार झाल्यानंतर पहिला मला भेटला पाहिजे. तुझाच पहिला नंबर. You first. बघणारे वहिनी कधी काय येतात माहिती काय ते? हो येतात. काय अजून आले नाही? वाटेतच यायला असतील. केलंय. थोडा वेळ थांबा. काय ग? काय झालं? किती माणसं जमलीत बघा ना. एवढ्या सगळ्यांना मी कसं तोंड देणार? आपण भोपळा न घेता आला मी कसे करू घारगे? हे बघ हे बघ हे बघ. आसावरी, ती माणसं तुझ्या हातचे घारगे खायला आली आहेत. तुझ्यावर चिडलेली नाहीयेत ती. अगं तुझ्यावर प्रेम करणारे तुझे लॉयल कस्टमर्स आहेत ते. त्यांना नाराज होऊ देऊ नकोस. जा तूच त्यांच्याशी जाऊन बोल. मी? हा नाही तुम्ही बोला ना येऊन जरा. तुलाच करायला हवं. मी आहे ना तुझ्या पाठीशी. का काळजी करतेस? जा दे दे माझ्याकडे दे. जा जा जा. मी काय बोलू? बोल त्यांना समजावून सांग. जा. हा हा. वहिनी आल्या. वहिनी या लवकर या. अहो आसावरी ताई किती वेळ लावलात? आता पटापट घारगे बनवा आणि द्या आम्हाला. हो सर हा काय हो हे काय चाललंय? आसावरीच्या हातचे घारगे खायला बघ कशी गर्दी जमली आहे. पण घारगे नाहीच आहेत कारण मार्केटमध्ये भोपळाच मिळाला नाहीये. माहितीये मला, सोमनी घेऊन ठेवलाय म्हणून तर मी इथे आले. पण सर एवढी गर्दी. थांबा मी जाऊन बोलते सगळ्यांशी. थांब 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 थांब. अगं अडचणी येणारच. तिला मार्ग शोधू दे ना. पण आईंनी कधी अशी कुठली सिच्युएशन फेस नाही केली. तिचं स्वप्न जर तिला पूर्ण करायचं असेल तर तिला हे करावंच लागेल. आणि बघ तू ते करणार. अहो म्हणजे बरोबर आहे. तुम्ही एवढ्या लांबून आलात सगळे, एवढी गर्दी केली तिथे. मला खरंच खूप बरं वाटतंय. मी नक्की तुम्हाला घारगे खाऊ घाले ना, पण आज नाही. वहिनी काय झालं? काय ताई, तेवढ्यासाठीच तर आलो होतो. हो ना, म्हणजे हे बघा मला ना काही खोटं नाही सांगायचंय तुम्हाला, खरंच सांगायचंय. आज ना बाजारात भोपळेच मिळाले नाहीत मला. काय करू मी? हो ग. आणि तुम्हाला तर माहितीयेच ना घारगे भोपळ्याशिवाय कसे बनणार ना. पण मी तुम्हाला असंच नाही पाठवणार. हा तुम्ही एवढे आलाय तिथे माझ्यासाठी. मी ना मी तुम्हाला काहीतरी माझ्या हातचा नवीन पदार्थ करून देऊ. मंगेश दादा तुम्ही बसा, पाणी वगैरे प्या. मी काहीतरी करते आणि आणते. बापरे, आई एकट्या इतकं हँडल करू शकतील असं खरंच वाटलं नव्हतं मला. तुला मी म्हंटल होतं ना, तिच्यातला साधेपणा, प्रामाणिकपणा समोरच्याला लगेच आपलंसं करतो. तिच्यातले हेच गुण तिला खूप पुढे घेऊन जातील बघ. तिला खूप मोठं झालेलं बघायचंय मला. काय बनवू मी? काही सुचतच नाहीये मला.
वहिनी सांगा ना काय ठरवलंय, म्हणजे मी पण मदत करते. अगं काय सांगू तुला मी, मला काही सुचतच नाहीये. मारे म्हणून तर आले बाहेर मी, काहीतरी नवीन करून आणते म्हणून, पण काय करू? नवा वेगळा पदार्थ काय करू मी? काही सुचत नाहीये ग मला. हे काय ग? आपण नाही का पेढे आणले होते त्या दिवशी? पेढ्याची पोळी करूया? पेढ्यांच्या पोळ्या मी तर कधी खाल्ल्या पण नाहीत, बघितल्या पण नाहीत. अगं मी लहान होते ना तेव्हा मला पुरणपोळी नाही आवडायची, म्हणून माझी आई माझ्यासाठी पेढ्याची पोळी करायची. हो का? अतिशय अप्रतिम करायची, खूप छान व्हायच्या. करूया? चालेल. चल तू एक काम कर, मला परत घेऊन ये. दोन दिवसात 2 नवीन पदार्थ तयार करायला जी क्रिएटिव्हिटी लागते, ती क्रिएटिव्हिटी जोपासण्यासाठीच तर असतात या पाककला स्पर्धा. मग का नाही घ्यायचा त्यात भाग? सर पण आपण जर हरलो तर उगाच लोक हसतील ना. अरे लोकांच्या हसण्याचा विचार केला असता तर अन्नपूर्णा चालवता आलं असतं का? पण तरी तुम्ही एकदा विचार कराच, जर हरलोच चुकून तर आहे नाही तोही कॉन्फिडन्स जायचा. पण जिंकलो तर 5 लाख रुपये मिळतील. अन्नपूर्णाचा बिझनेस कुठल्या कुठे नेता येईल, आपली सगळी स्वप्न पूर्ण करता येतील. अरे 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 काय झालं? वहिनी आम्हाला पण. हो रे, तुला सुद्धा. आणि मधू तुला सुद्धा. मस्त झकास. किचन किशन दिलो की जान. आई ऐका, तुम्ही या स्पर्धेत भाग घ्याच, कारण तुम्ही जर भाग घेता नाहीत ना तर तो तुमचा नाही, या स्पर्धेचा लॉस असेल. एकदम बरोबर आहे. एक मिनिट, बरं ठीक आहे, घेते मी भाग. थांबा थांबा, माझी एक अट आहे. कोणती? मला पार्टनर म्हणून हे हवेत माझ्यासोबत. पण असावरी मला काहीच करता येणार नाही ना, मी कसा हो तुझा पार्टनर? अहो आता तुमच्या पुढे काही पर्यायच नाहीये. आता आयुष्यभरासाठी 7 जन्मासाठी तुमची पार्टनर म्हणून निवड केली मी. आता तुम्हाला यावंच लागेल माझ्या बरोबर. बर ठीक आहे. हो आसावरी ताई, आणा ना लवकर नवीन पदार्थ, अजून किती वेळ? मंग्या स्पेशल डिश लिहून टाक. पेढा पोळी 50 रुपये प्लेट.
करा सुरुवात. खूप मस्त झालंय. वाव, कसली भारी झाले. कोणी किती कॉपी केली ना तरी असा पदार्थ मिळणार नाही. तुम्हाला सगळ्यांना आवडलं ना यातच मला समाधान आहे. काय सेल्फी? हा, घे. आई एक मिनिट आल्या काय गं? मी हा फॉर्म भरलाय, तुमचं नाव भरलंय, पत्ता लिहिलाय आणि बाकीच्या गोष्टी पण लिहिल्यात, पण इथे ना फक्त तुमची माहिती असा एक कॉलम आहे ज्यात तुम्हाला स्वतःबद्दल काहीतरी लिहावं लागेल. 4 ओळी तर 4 ओळी पण तुम्हाला लिहाव्या लागतील. हे बघ, हे सगळं राहू दे, नंतर आधी तू इकडे ये. आधी थांब. हे चाखून बघ, मी पहिल्यांदा केले, कशी झाली सांग मला पोळी. वाव. मी पटकन हात धुवून येते. हो. असावरी ताई. माधुरी ताई आले, 1 मिनिट. हा माधुरी ताई. शुभ्रा, किती वेळ? भूक लागली आहे. सोम, काय लहान मुलांसारखा करतोय? जरा धीर धरवत नाही का तुला? एकतर तू ते बॉय बाळालाही काढून टाकलं. अगं मग किती सुट्ट्या घेत होता तो? तुझ्यासाठी स्पेशल जेवण बनवत होते ना, म्हणून उशीर झाला. आज काय स्पेशल? हे काय? भोपळ्याची भाजी, भोपळ्याचा पुलाव, भोपळ्याचं भरीत आणि भोपळ्याचे घारगे. सगळे पदार्थ भोपळ्याचे का? अरे मार्केटमध्ये गेले होते ना, मॅडी भोपळे विकताना दिसली. म्हटलं तू काय करतेस? तर म्हणाली सोहम सरांनी विकत घेतले होते, आता मी ते विकतेय. म्हटलं वेडी आहेस का? जर सोहम सरांनी ते विकत घेतले असतील, त्यांना सगळे भोपळ्याचे पदार्थ आज खावेसे वाटत असणार. तू विकू कसे शकतेस? हो, मग एखादा भोपळा आणायचा ना. तू सगळे कशाला आणलेस? तू काय एवढे भोपळे घेतले होतेस सोहम? काय यार, तू एवढे भोपळे घेतलेस म्हणून मी कष्टाने एवढे सगळे पदार्थ बनवले, कारण भोपळा वाया जायला नको. आपल्या अभीस किचन मध्ये अन्न उरलं तर शिळं अन्न सर्व करतोस तू लोकांना, का तर अन्न वाया जाऊ नये. मग मला हे कळत नाही का रे, एवढा मोठा विचार तुझा. तू खाऊन बघ ना. हो. कसं झालंय? अरे बघ, मी पण ना भोपळ्याची खीर विसरले. नाही, नको. थांब घेऊन येते. बस, अरे तू खा, मी आले. शुभ्रा, राहू दे ना. नको. शुभ्रा, फोन वाजतोय तुझा. आई या स्पर्धेत भाग घेते तर, पण आईचा फॉर्म शुभ्राच्या पर्समध्ये काय करतोय? हरकत नाही. शुभ्रा, तुला हेच हवं असेल ना, तर आपण सुद्धा या स्पर्धेत भाग घेऊया.